गुड मॉर्निंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. काय सकाळी लेक्चर बनवते ना म्हणून गुड मॉर्निंग. सो टुडे वी हॅव लर्न हिस्ट्री. दिया, अनिकेत आणि प्रथम, कॉलेजमधून जर तुम्हाला पोर्शनचं लिस्ट आली तर प्लीज मला सेंड करा. आपण त्या टॉपिक्सनुसार घेऊ. कारण उगाचच नसलेले टॉपिक शिकवण्यात मजा नाही आहे. आज आपला हिस्ट्रीचा 5वा धडा चालू आहे. टोटल 12 धडे आहेत. 10 का 12 धडे आहेत. मी अजून इंडेक्स चेक केले नाही आहे, शिकवतच चाललो आहे फक्त. तरीसुद्धा गेल्या वर्षीच्या पोर्शनला 11 धडे होते. आता माहिती नाहीत मला किती आहेत. सोशल रिलिजियस रिफॉर्मर्स म्हणजे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा कोणकोणत्या झाल्या आपल्या या कालावधीमध्ये. 18व्या शतकामध्ये जवळजवळ 1800 शतक पासून ज्या सुधारणा झाल्या त्या सुधारणांबद्दलची माहिती घेणार आहोत आज आपण. आणि याच्यातले जे काही टॉपिक्स आहेत, एखादा प्रश्न मी तुम्हाला पाठांतराला देणार आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या. कम टू द पॉइंट. सोशल अँड रिलिजियस रिफॉर्मर. The contributions of Indian social reformers who emerged from the first generation of Indians and who studies under the new educational system introduced by the British is very significant. The visionaries in the Indian society were aware that political freedom was not educated. Without the internal transformation, it could happen through the social religious reformers. Hence, it is essential that we briefly review the social religious reformers movement. Rajaram Mohan Roy's effects was the beginning points of these movements. बघा, असं म्हटलं जातं की समाज सुधारणा ज्यावेळेस झाली त्यावेळेस सगळ्यात अग्रेसर होते ते म्हणजे राजाराम मोहन राय. त्यावेळेस आपल्या भारतामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धती होती आणि इंग्रजी शिक्षण पद्धती चालू असताना ते नवीन पिढीने काही सामाजिक क्षेत्रामध्ये काही कामं केली. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना काही महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे धार्मिक सुधारणा चळवळीचं. त्यावेळेस आपल्या इथे बरंचसं धर्म, जाती, परंपरा या गोष्टींचा बराचसा पगडा होता आणि हा पगडा दूर करण्यासाठी शिक्षणाची गरज होती. तेव्हा राजाराम मोहन राय यांच्यापासून सुरू झालेल्या जी काही चळवळी होत्या त्या चळवळीची आपण आढावा आता घेऊया. या प्रकरणामध्ये जेवढं पॉसिबल होईल तेवढं शिकूया आपण. एक 30 ते 35 मिनिटाचा व्हिडिओ तयार करूया, कारण की जास्त मोठा केला तर तो लोड व्हायला जवळजवळ यूट्यूबला लोड व्हायला जवळजवळ 4 तास लागतात. त्यामुळे लवकर होत नाही तो लोड. ठीक आहे. सो कम टू द पॉईंट. कॉल द सोशल रिलिजियस रिफॉर्मर्स. एक सामाजिक धार्मिक सुधारणांची आवश्यकता आपल्या वेळेस का भासली, त्यावेळेस समाजामध्ये का भासली. द प्रोग्रेस ऑफ इंडियन सोसायटी वॉज स्टर्न बिकॉज ऑफ द सुपरस्टिशन्स, ऑर्थोडॉक्स वे ऑफ लाईफ, कास्ट डिस्क्रिमिनेशन्स, फॉल्स सोशल नेशन्स, lack of curiosity and rationality that prevailed the large scale. The social reformers were the trained in the modern education system introduced by British development, a different world view. बघा, त्यावेळेस मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये अंधश्रद्धा, रूढी, जातीभेद, उच्च नीचता या भ्रामक कल्पना ज्या होत्या त्या समाजामध्ये अतिशय खोलवर रुजलेल्या होत्या. आणि एकदा झाडाची मुळं जर खोलवर रुजली गेली तर ते झाड आपल्याला उपटणं फार कठीण जातं. तशा प्रकारे ही सुद्धा लोकांच्या समाजामध्ये लोकांमध्ये असलेले रूढी, अंधश्रद्धा वगैरे ज्या परंपरा होत्या, सामाजिक ज्या बुरसटलेल्या परंपरा होत्या, या सगळ्या काढणं फार मोठं काम होतं ते. त्यावेळेस एक चौकस आणि चिकित्सक वृत्ती याचा अभाव समाजातील मागे पडला होता. इंग्रजी शिक्षणामुळे समाज सुधारकांकडेची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली. हे सगळं शिक्षणामुळे झालं. ॲक्च्युली राजाराम मोहन राय वगैरे हे सुद्धा त्यावेळेस आपल्या इथे त्यावेळेस इंग्रज शिक्षण पद्धती होती त्यातूनच शिकले. ते पुढे गेले. नवीन शिक्षण पद्धती होती त्यामुळे प्रत्येकजण चिकित्सक होता.
प्रत्येकजण क्युरिसिटी होती प्रत्येकाच्या ज्ञानामध्ये की कशा पद्धतीतलं हे शिक्षण असेल, काय फायदा होतो. British development different world view. They felt need creating a new Indian society which cherished the progressive values of freedom, equality, fraternity, and humanism. Therefore, they began to work towards creating mass awareness on the various social and religious issues. बघा, ज्यावेळेस जगाकडे दृष्टी बदलली त्यावेळेस स्वतंत्र, समता, बंधुता, मानवता यावर आधारित नवीन समाजाची निर्मिती करणे समाज सुधारकांना फार आवश्यक वाटायला लागलं होतं. नवीन समाज घडवता आला पाहिजे, नवीन समाज बनवता आला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची जाणीव त्यांना व्हायला लागली होती, आवश्यक वाटू लागले होते. एक सुधारणा पर्व त्याच्यानंतरचं एज ऑफ रिफॉर्मर्स. राजाराम मोहन राय वॉज बॉर्न इन बेंगाल. ही ट्रान्सलेटेड संस्कृत उपनिषदास इन बंगाली. बघा, संस्कृत भाषेतले उपनिषदे जे होते ते बंगाली भाषेमधून त्याने काय केले, ट्रान्सलेट केले. इंग्लिशमधले ट्रान्सलेशन त्याच्यामध्ये केले, बंगालीमधले, संस्कृत भाषेमधले, इंग्लिश भाषेमधले नाही, संस्कृत भाषेमधले जे उपनिषदे होते ते बंगाली भाषेमध्ये ट्रान्सफर केले. द एक्सपिरियन्स ऑफ विटनेसिंग his brother's wife immolating himself on her husband's funeral pyre. She followed the custom of sati. ज्यावेळेस त्यांचा भाऊ वारला त्यावेळेस भाऊ वारल्यानंतर या धर्मामध्ये बघा कशा पद्धतीने त्यांनी ढवळाढवळ केली. आपल्या वहिनीला सती जाण्यापासून त्यांनी रोखलं. सती जाणे म्हणजे धर्म कर्तव्य नाही. सती जाणे म्हणजे एखाद्याची अमानुष हत्या करणं होतं. प्रत्येक स्त्री ही आपल्या पतीबरोबर सतीत जायची असं नव्हतं. त्या स्त्रीला पण जगावाचा अधिकार होता, पण त्यावेळेस अशी परंपरा होती की नवरा मेला की स्त्रीने सुद्धा त्याच्या मागोमाग जायचं. तिला अक्षरशः पेटवलं जायचं, त्या जळत्या चितेमध्ये टाकून दिलं जायचं किंवा उभं केलं जायचं. नवऱ्याच्या शय्येबरोबर तिला उभं केलं जायचं आणि त्यामध्ये तिचं सुद्धा दहन व्हायचं. आणि असं समाजामध्ये अंधश्रद्धा होती की जी सती निमूटपणे जात असे आपल्या पतीबरोबर, तिचं पतीवर प्रेम होतं आणि ती खरी पतिव्रता असं समजलं जायचं. किती भ्रामक कल्पना होत्या त्यावेळेच्या आणि किती चुकीच्या होत्या, बरोबर ना. आज त्या स्त्रीला जगण्याचा सुद्धा हक्क होता. मग असं का नाही झालं? सतीबरोबर सता पण गेला पाहिजे जरा. सत्या बायको वारली की लगेच त्याला नवऱ्याला पण जाळायचा, तसाच जाळायचा. ते समाजाला मान्य नव्हतं. बायको मेल्यानंतर नवऱ्याने सती जाणं किंवा सत्या जाणं हे समाजाला मान्य नव्हतं. पण नवरा मेल्यानंतर मात्र बायकोने सती जाणं हे मात्र मान्य. अशा प्रकारचा बुरसटलेला समाज होता त्यावेळेस. आणि त्यात ही सतीप्रथा बंद होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं काम आणि सगळ्यात अग्रेसर असं काम केलं ते राजाराम मोहन राय यांनी. आज जी सतीप्रथा बंद झाली आहे ना, ती राजाराम मोहन राय यांनी केली. आणि आजही असं होत नाही म्हणा, पण कोणीतरी असं म्हटलं की बाबा चला आपण सती जाऊया, माझ्या नवऱ्यावर फार प्रेम होतं, जीवापाड प्रेम होतं, जाऊया. तर नाही करू देत तसं. एक क्राईम होतो तो, एक म्हणतात ना एक गुन्हा होतो तो, त्या व्यक्तीवर सुद्धा गुन्हा होतो, समजलं. त्यामुळे तो आज क्राईम म्हणून समजला जातो आणि तो आज केला जात नाही समाजामध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी घडून आणली ती म्हणजे he is a very deeply Roy published a letter about evil practice of sati. He was the first Indian to point a non-Indian religious text mentioned the practice of sati as a prescribed religious obligation. It is because of his efforts that a law was passed by the Governor General Lord William Bentinck abolishing the practice of sati in 1829. He was also opposed to a practice of child marriage and segregations of women, Purudha system.
वृद्ध सिस्टीम. समजलं. बघा, त्यावेळेस असं म्हटलं जातं की त्यावेळेस बालविवाह आणि पडदा पद्धत याला सुद्धा त्यांचा विरोध होता. त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा चालू केली, बंगाली भाषेतले पहिले साप्ताहिक सुरू केले, पुढे त्यांनी पारशी भाषेमध्ये एक दैनिक सुरू केले. बरं ना. त्याच्यानंतर ही ओपन इंग्लिश मीडियम स्कूल, त्यावेळेस त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा चालू केली. He also launched a first weekly periodical of Bengali, later also launched another publications of Persian language. He also started a philosophical discussion circle named Atmiya Sabha. The circle income platform is a searching the similarities value system different religions. In 1828, he founded a Burma Samaj and proclaimed that God is one of there is a no need to worship idols to propitiate him. बघा, त्यावेळेस त्यांनी काय केलं, रावाई यांनी आत्मीय सभेच्या माध्यमामधून सर्व धर्मातून समान तत्वे शोधण्याचा प्रयत्न केला. सर्व धर्मामध्ये समान तत्वे शोधण्याचा प्रयत्न केला. 1828 मध्ये ब्राह्मो समाज स्थापन केला. ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही. आणि आजही आपल्या देवळांमध्ये मूर्त्या आहेत. कुठेही जा ना, कुठेही जा. मुसलमानांच्या इथे कबर आहे, पंजाब्यांच्या इथे दरगाह आहे, मंदिरांमधून मूर्त्या आहेत. बरं ना. मंदिरांमधून मूर्त्या आहेत. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत. तर मूर्तीपूजेला महत्त्व नाही, तर देवाने सांगितलेल्या, श्रीकृष्णाने सांगितलेल्या, येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या, मोहम्मद पैगंबराने सांगितलेल्या, गुरु नानक यांनी सांगितलेल्या आणि गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विचारांचा परामर्श करा, त्याच्यावर चाला. पण त्याच्यानुसार कोण चालतच नाही. तर आज फक्त आपण मूर्त्यांची पूजा करतो, त्याच्यानुसार कोण चालतं? मला तर वाटत नाही चालतं. पण आज तरीसुद्धा आज लोक मूर्तीपूजा करतात, कुठल्याही धर्मातले लोक असो. त्या मूर्तीवरती त्यांची असीम श्रद्धा असते, पण त्यांच्या विचारांवरती मात्र असीम श्रद्धा नसते. आणि इथेच माणूस चुकतो. एक लक्षात घ्या, विचार बदलले ना की माणूस सुधारतो, माणसातील वागणूक सुधारते, समाज सुधारतो. एक माणूस सुधारला तर तो 10 जणांना सुधरवतो, पण एक माणूस बिघडला की तो 100 जणांना बिघडवतो. त्यामुळे सुधार होणं फार आवश्यक आहे. आणि माणसं बिघडतात कुठली, एक तुम्ही थिंक करा, एक विचार करा. माणसं बिघडतात कुठली, तर जी माणसं अनएज्युकेटेड असतात, बिकॉज दे हॅव नॉट थिंग्स एनी अदर थिंग्स. कारण ते कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. आणि बट एज्युकेटेड पर्सन इज अ थिंकिंग्स अ लॉट ऑफ. पण जो शिक्षण शिकलेला माणूस असतो, जो उच्च शिक्षित असतो किंवा ज्याच्यामध्ये शिक्षणाचा अभाव नसतो, अशा प्रकारची माणसं जी असतात ना, ती चांगल्या प्रकारे शिकलेली असतात, चांगल्या प्रकारे विचार करतात. हां, काही अपवाद सोडले तर. काही उच्च शिक्षित माणसं अतिविचार करतात. उदाहरणार्थ आजकाल समाजाला लुटणारे डॉक्टर्स. मला सांगा, थोडंसं आज मी कोरोनाच्या विषयावरती येतो. आज बरीच माणसं मरत आहेत. या मेलेल्या माणसांमध्ये 10% लोक जे आहेत ना, हे फक्त कोरोनाने मेलेले आहेत. आणि 90% लोक आहेत ना, ही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि घाबरण्यामुळे आणि विविध आजार असल्यामुळे मेलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी, ज्यावेळेस कोरोनाची बॉडी आपल्याला ताब्यात देत नाही, त्याला कोरोना म्हणून जाहीर केलं जातं, तेव्हा त्याच्या शरीरातले अर्धेअधिक ऑर्गन्स गायब असतात. त्या ऑर्गन्सचा जवळजवळ काळा बाजार चाललेला आहे मार्केटमध्ये. आज कितीतरी हॉस्पिटलची बिलं ही भरमसाठ आहेत. का? हे का आणि का चाललं आहे, हे कशासाठी चाललं आहे, कशासाठी चाललं आहे, या सगळ्या गोष्टी समजलं. आज कितीतरी हॉस्पिटलची बिलं भरमसाठ आहेत. ठीक आहे, ओके, कम टू द पॉइंट. राजाराम मोहन राय spoke in support of the anti-colonial movement
in the Spanish colonies in the South America. He supported the liberal people in Spain who were against a monarchical rule. Monarchical समजलं रूल. मोनार्चिकल रूल म्हणजे नंतर आपण बघूया. इन 1830 he has gone England to plead to case of the Mughal emperor. In recognitions of this Mughal emperor conferred to the title of Raja on him. He stayed in England for the 2 years later went to France in India. He unfolded Europe for the Indians and similarly whenever in Europe unfolded India's Europeans. Roy being trained in the British regime laid to foundations of the modernity in India through his writing and work. Organizations like Mano Dharma Sabha, Purusho Paramahans Sabha and Jnana Parasar Sabha were the inspired by his work. See, आता हा टॉपिक आपण पूर्ण बघूया. देन ज्यावेळेस राजाराम मोहन यांनी दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वसाहती ज्या होत्या या वसाहतीच्या साम्राज्याविरुद्ध चालवलेल्या स्वातंत्र्य चळवळीची दखल घेतली, त्यांना पाठिंबा दर्शवला साम्राज्यवादाविरुद्ध, आणि राजेशाहीच्या विरोधात उदारमतवादी लोकांचा रॉय यांचा पाठिंबा होता. इसवी 1830 मध्ये मुघल बादशाहची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि मुघल बादशाहने त्यांना त्यावेळेस राजा हा किताब दिला होता. काय राजा. इंग्लंडमध्ये ते 2 वर्ष राहिले. पुढे ते फ्रान्सला गेले. भारतात होते तेव्हा भारतीयांना त्यांनी युरोप समजावून सांगितलं, युरोप काय आहे. तिथल्या लोकांनी सुद्धा युरोप समजून घेतला, युरोप म्हणजे काय आहे. ओके. इंग्रज राजवटीत तयार झालेला रॉय याने आधुनिकतेची परभणी आपल्या लेखनातून कार्यातून केली. रॉय यांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली मानव धर्म सभा, परमहंस सभा, ज्ञानप्रसार सभा या सभा सुद्धा त्यावेळेस सुरू झाल्या होत्या. देन त्यांचा प्रार्थना समाज. ओके. रिलिजियस रिफॉर्मर्स अँड मूवमेंट. आता कोणकोणत्या ज्या चळवळी होत्या या चळवळींनी आपल्या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य केलं, दॅट इज अ प्रार्थना समाज. प्रार्थना समाज हॅड इट्स ओरिजिन इन द प्रार्थना सभा. बघा, प्रार्थना सभा जी राजाराम मोहन राय यांनी चालू केली होती याचं मूळ हे तिथून निर्माण झालं होतं. समजलं. त्याचं मूळ हे इट वॉज फाउंडेड बाय अ दादोबा पांडुरंग तरखडकर. द फाउंडिंग members of the प्रार्थना समाज like the आत्माराम पांडुरंग डॉक्टर आत्माराम पांडुरंग, जस्टिस NG रानडे, डॉक्टर RG भांडारकर opposed idol worship, the emphasis on the principle of a supreme God. They open orphanage schools for girls and night school for workers. They focus on the importance of the gender equality, wiping out caste discriminations, and also on the appreciates the value of a mandan life. बघा, एक सत्यशोधक समाज प्रार्थना समाजामध्ये काय होतं, राजाराम मोहन राय यांनी चालू केलेला जो प्रार्थना समाज होता त्याची स्थापना परमहंस सभेतूनच झाली होती. समजलं. प्रार्थना समाजाची स्थापना. आणि याच्यामध्ये फाउंडर कोण होते, हे प्रार्थना समाजामधलेच डॉक्टर आत्माराम पांडुरंग न्यायमूर्ती, महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघो भंडारकर या प्रार्थना समाजाच्या संस्थापकांनी सदस्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला आणि एकेश्वरवाद जो होता याला प्राधान्य दिलं. कर्मकांडाला विरोध केला, प्रार्थनेवर भर दिला. अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा हे त्यांनी सुरू केल्या होत्या. स्त्री पुरुष समानतेची चळवळ, जातीभेद नकारणे आणि ऐहिक जीवनाला महत्त्व देणे या गोष्टींना सुद्धा त्यांनी प्राधान्य दिले. या गोष्टीला त्यांनी काय केलं, प्राधान्य दिलं. बघा, हे छोटे छोटे आहेत ना, याच्यावर टिपा लिहायला येतात.
प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, हे छोट्या छोट्या टिपा लिहायला येतात. त्याच्यातले आता तुम्हाला तुमच्याकडे नोट्स आहेत, मला वाटतं प्रथमकडे आहेत, दियाकडे आहेत, गोरखकडे पण आहेत. अनिकेत गावी असल्यामुळे अनिकेतकडे नाही आहेत, ठीक आहे. पण तरीसुद्धा हे जे आहे हे तुम्हाला नोट्समधून पाठांतर केलं तरी चालेल. तुम्हाला नोट्स दिलेले आहेत इन शॉर्टमध्ये असेल, समजलं. तर उद्या पाठांतर करताना सांगतो मी, नंतर सांगतो, पुस्तकाच्या शेवटी बघून सांगतो तुम्हाला काय पाठांतर करायचं आहे. ओके. देन सत्यशोधक समाज, विच इज सत्यशोधक समाज, दॅट इज कॉल्ड सत्यशोधक समाज also. In 1873 महात्मा ज्योतिराव फुले फाउंडेड सत्यशोधक समाज. 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्योतिराव फुले फाउंडेड सत्यशोधक समाज in Pune. It challenged intellectually and rationally unjust a religious tradition. Mahatma Phule cracked a whip on the social customs and practice which is oppressed the masses of Indian society into the miserable state. He showed a new path to farmers, assistant workers, and various supported castes for their upliftment. The characteristics of the Satyashodhak Samaj included a mannerism, montheism, a rejections of the authority of the Veda Puranas, acceptance of the rationality, oppositions of the dominance and intrusions of the priests of the idol worship, pilgrim, disbelief, and miracles, oppositions of national word after the death. बघा, पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये पुणे सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याच्यानंतर अन्याय धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारा विचार यामागे होता. ज्या अन्याय त्यावेळेसचे जे विचार होते, बौद्धिक अन्याय म्हणजे लोकांच्या मनामध्ये अन्यायच भरलेला होता, कारण लोक त्याची जाणीव करू शकत नव्हती. हा अन्याय आहे की हे खरोखर आहे या गोष्टीचं त्यांना ज्ञानच नव्हतं. या गोष्टीचं त्यांना ज्ञानच नव्हतं, त्यामुळे ते त्या पद्धतीने वागत होते. मग त्या पद्धतीने वागताना त्यांच्यामध्ये चेंजेस व्हावा यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं ना. आता यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं, म्हणून त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी काही प्रवृत्ती, समाजाला ज्या नडणाऱ्या प्रवृत्ती येणार यांचा समूळ नाश केला पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि याचा सगळ्यात दुखवटा म्हणजे याच्या सगळ्यात परिणाम, या ज्या समाजाचा परिणाम होता हा सगळ्यात कोणाला भोगावा लागत होता, तर शेतकरी, कारागीर, कामगार आणि 18 पगड. 18 पगड म्हणजे त्यावेळेस 18 बलुतेदारी असं म्हणत असत त्याला. तेव्हा 18 बलुते होते, म्हणजे म्हणतात ना आपण 12 बलुतेदार आणि त्याला अजून जोडून काही पडजाती बोलतात त्याला. अशा जातींचे बले साधण्याचा मार्ग ज्योतिराव फुले यांनी दाखवला होता. एकेश्वरवाद, वेद पुराण ह्याचं प्रामाण्य नाकारणं, कारण त्यावेळेसचा जो समाज होता तो त्याच्यावरच चाललेला होता. वेदांचा अभ्यास करणं आणि त्याच्या होतं बरंच काही वेदामध्ये, आजही वेदांमधले बरेचसे नियम किंवा बऱ्याचशा गोष्टी मानल्या जातात, ठीक आहे ना, मानल्या जातात, पण त्या चांगल्या असतील तरच मानल्या जाव्या असं त्यावेळेसचं मत होतं. आणि आज त्या चांगल्या गोष्टी नसतील तर त्याचा काही फायदा आहे का? नाही, हो ना. तर विवेचक बुद्धी म्हणजे नॉलेज असलेली बुद्धी, प्रामाण्य, पुरोहिताच्या वर्चस्वाला आणि मध्यस्थीला विरोध केला, मूर्तीपूजा विरोध, तीर्थयात्रांचा विरोध, चमत्कारांबरोबर अविश्वास, याने हा चमत्कार केला, त्याने तो चमत्कार केला, अविश्वास, परलोक कल्पनेला विरोध ही सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्य होती. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याला जास्तीत जास्त महत्त्व दिले. Then is a pilgrims, disbelief, miracles and oppositions of the nation's world after the death. बरं, Mahatma Phule and Savitribai Phule took initiative the movement of education for girls by a
starting a school for them. The emphasis on the fact that educating the girls is the only way to their emancipations to the work educating girls was continued to Pandita Ramabai and Ramabai Ranade. बघा, त्यांनी काय सांगितलं की जेव्हा स्त्री सुधारते ना, समाजामधली स्त्री सुधारते, की तिच्यामुळे स्त्री सुधारल्यामुळे आपला समाज हा सुधारण्याला फार महत्त्वाचं कार्य लागतं. कारण स्त्री सुधारली की ती आपल्या मुलांना सुधारवणार, आपली मुलं सुधारली की मुली पण सुधारणार. आणि मुलगी ही एकमेव अशी स्त्री असते जी घरातली माता असते, आई असते, बहीण असते आणि बायको असते. आणि या ज्या सुधारल्या तर ती पुरुषांना सुधारवू शकते अशा मताच्या त्या होत्या. त्यामुळे त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली. स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे त्याच्यानंतर पंडिता रमाबाई, न्याय रमाबाई रानडे यांनी पुढे चालू ठेवलेलं होतं. त्यानंतर just wait. The social system in India was based on the social inequality. Mahatma Phule worked from the creating of social system based on the equality. His work was continued by the Gopal Baba Valankar, who severely criticized untouchability in his book Vidwamasan. Shivram Janba drew attention to the problems of the deprived women like Murli, Zogtin and Devdasi. त्यावेळेस समाजामध्ये बरंचसं इनइक्वॅलिटी म्हणजे असमानता, उच्च नीचता भेद किंवा अस्पृश्यता हे जे भेद होते ना, याच्यावरती महात्मा फुले यांनी सुद्धा बरंचसं ओरखडे ओढले, ताशेरे ओढले. त्याच्यानंतर विध्वंसम शिवराम जानबा यांनी मात्र समाजामधले जे प्रॉब्लेम्स होते, उदाहरणार्थ त्यावेळेसच्या मुरली, जोगतिनी, देवदासी या ज्या प्रथा आपल्या समाजात चाललेल्या होत्या त्या बंद केल्या. आजही देवदासी या पद्धती केरळमध्ये आहेत, मोठ्या प्रमाणावर आहेत. आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती फाउंडेड आर्य समाज इन 1875. आर्य समाजामध्ये 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. या समाजाने वेदांना पवित्र ग्रंथ मानले. जातीभेद अमान्य करून स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, मिश्र विवाह यांचा आर्य समाजाने पुरस्कार केला. आर्य समाजाने काय केलं? स्वामी दयानंद सरस्वती फाउंडर आर्य समाज त्यांनी स्थापन केला 1875 मध्ये. आर्य समाज रिग्रेडेड Vedas as a holy books. Arya Samaj rejected discriminations based of the caste difference and encouraged the education of women, widow remarriage and internal caste marriage. बरोबर ना. त्यांनी काय केलं की त्यावेळेस म्हणतात ना, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, मिश्र विवाह याचा आर्य समाजाने पुरस्कार केला. Then Ramakrishna Mission. Swami Vivekananda established a Ramakrishna Mission in 1897. 1897 मध्ये स्वामी रामकृष्ण मिशन यांनी ही कोणी स्थापन केली? स्वामी विवेकानंद. विवेकानंद फार थोर पुरुष होते. यांची सात्विक वृत्ती, यांचं चांगल्या प्रकारचं भाषण आणि यांचा एक किस्सा मी तुम्हाला एक थोडक्यात नंतर सांगतो, जर हा टॉपिक संपू दे. रामकृष्ण मिशन यांची स्थापना केली. याने लोकसेवेला जास्त महत्त्व दिलं. रामकृष्ण मिशन फोकस्ड मोर ऑन सर्विंग अ नीडी पीपल. दे वर्क फॉर पीपल अफेक्टेड बाय अ फेमाइन, हेल्थ केअर फॉर द सिक पीपल, सर्विंग द वीक, upholding the cause of education for women and spiritual betterment. It gave a message to Indian youth to get up and awaken to keep moving until the goal is achieved. तर यांनी काय केलं? लोकसेवेला महत्त्व दिलं. दुष्काळग्रस्तांना मदत करणं, आजारी लोकांवरती औषधोपचार करणं, दीनदुबळ्यांची सेवा करणं, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणं, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रामध्ये कार्य करणं. उठा, जागे व्हा. काय? कीप अवेकन, मूव्हिंग अंटिल द गोल इज अचीव्ड. उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत
त्या विचारांना सोडू नका, ते काम पाठी टाकू नका, असा संदेश त्यांनी भारतीय तरुणांना दिला. ओके, देन कॉन्ट्रीब्यूट ऑफ द सोशल रिफॉर्मर्स. आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या इथे काही सोशल रिफॉर्मर्स झाले. त्यांनी कोणकोणतं कार्य केलं हे आपण पुढच्या 5.4 मध्ये आपण पाहणार आहोत. 5.4 मध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता इथे आज आपण थांबणार आहोत. रामकृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती विवेकानंद यांचं तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो. तुम्हाला सांगितलं आहे की नाही मला माहिती नाही, पण स्वामी दयानंद सरस्वती एवढे थोर होते. एकदा ते शिकागोला गेले होते. शिकागोला घेतले असता पहिला व्यक्ती होता, बाकी सगळेजण इंग्लिशमधून त्या सभेमध्ये लेडीज अँड जेंटलमेन या शब्दाने सुरुवात केली होती. पण शिकागोला गेल्यानंतर स्वामी विवेकानंद असे होते की त्यांनी तिथे मेरे बंधू और बहिणो, माझ्या भावांनो आणि भगिनींनो असा शब्द वापरला. या वाक्य पडताच एवढ्या टाळ्या झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांचं जेवढं प्रभावी भाषण झालं, एवढं प्रभावी भाषण झालं की अक्षरशः तिथे असलेल्या पहिल्या रांगेमध्ये, पहिल्या ते दुसऱ्या रांगेमध्ये एक लेडी बसलेली होती. ती लेडी त्यांच्यावर फार मंत्रमुग्ध झाली, प्रभावित झाली. तेव्हा तिला असं वाटलं की याच्यासारखा आपला पती असावा, म्हणून ती भाषण संपल्यानंतर थोडा वेळ थांबली. त्यांची वाट पाहत थांबल्यानंतर, बाहेर थांबल्यानंतर त्यांना आलेले पाहताच ती त्यांना सामोरं गेली आणि त्यांना सांगितलं, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, मला तुमच्याशी विवाह संपन्न व्हायचं आहे. तेव्हा स्वामी विवेकानंदाने एक उत्तर दिलं, बरं ठीक आहे, तू माझ्याबरोबर विवाह का करू इच्छिते? तेव्हा ती म्हणाली की मला तुमच्यासारखाच प्रतिभावंत आणि तुमच्यासारखाच विवेकशील, तुमच्यासारखाच मंत्रमुग्ध करणारा असा तुमच्यासारखा मुलगा हवा आहे. तर त्यावर स्वामी विवेकानंदाने प्रभावीपणे उत्तर दिलं की बाळ, बघ, तुझ्या विवाहानंतर किंवा आपल्या दोघांच्या विवाहानंतर ते मूल तसंच जन्माला येईल याची खात्री नाही. त्यापेक्षा एक काम कर, तू मलाच आपला मुलगा मान, म्हणजे तुझं इथे कर्तव्य संपेल आणि मला एक माता मिळाल्याचं एक सौभाग्य लाभेल. अशा प्रकारची त्यांची वृत्ती होती. एवढंच विवेकशील बोलणं त्यांचं होतं. तेव्हापासून त्या स्त्रीने त्यांना हात जोडले आणि तेव्हापासून एवढे मोठे असूनसुद्धा ती स्त्री त्यांना मुलगा मानू लागली, म्हणजे तिला मातृत्व मिळवून दिलं. अशा प्रकारे हे स्वामी विवेकानंद होते. आज आपल्या इथली लोक तशी असतील का? नाही, असेल नाही. तुम्ही विचार करा, तुमच्या बाबतीत जर असं घडलं तर तुम्ही काय करा? मी सांगणार नाही. हसाल आणि एक तुमच्या मनाला प्रश्न पडेल की आपण काय करू. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. आजची भेट आपली इथपर्यंतच. थँक्यू. हां, तुम्हाला पाठांतर द्यायचं आहे ना, 2 मिनटं थांबा. बघा, धडा छोटा आहे आणि या धड्याखाली 2च टिपा लिहा आहेत, प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज. दोन्ही पण छोट्या टिपा, तर दोन्ही त्या टिपा पाठ करा. मी तुम्हाला परत ग्रुपवरती टाकत नाही कोणत्या टिपा पाठ करा. ठीक आहे, सत्यशोधक समाज आणि प्रार्थना समाज, प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज अशा 2 टिपा ज्या आहेत या टिपा पाठ करा. ओके, थँक्यू. हॅव अ नाईस डे.